नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आपल्या देशाची GDP कशी कशी वाढली गेल्या काही वर्षामध्ये. म्हणजे 1960पासूनचा डेटा अवेलेबल आहे. तर 1960 टू 1971 ओके, ही आपली GDP वाढली 14% CAGR. म्हणजे दरवर्षी 14% वाढली. म्हणजे 3,800 करोड US डॉलरपासून ते 6,735 US डॉलर झाली ओके 10 वर्षामध्ये. त्यानंतर पुढचे 9 वर्ष 1980ला 16% CAGR प्रमाणे वाढली ओके 18,600 कोटी US डॉलर झाली. त्यानंतर 1990 म्हणजे अजून 10 वर्षात ती 32,000 कोटी US डॉलर झाली, म्हणजे 13% CAGR. तर 1990 टू 2000 ओके 47,000 झाली US डॉलर आणि ऑब्वियसली करोड 47,000 करोड आणि 10% CAGR प्रमाणे वाढली. नंतर 2000 ते 2005 ओके 82,000 करोड USD झाली, 13% CAGR ओके. नंतर 2010पर्यंत 1.68,000 करोड म्हणजे 15% CAGR प्रमाणे वाढली. आणि गोईंग फॉरवर्ड 10 ते 15 फक्त 5% CAGRने वाढली. कारण तेव्हा इंडियाचे पॉलिसी पॅरालिसिस झालं होतं UPA गव्हर्नमेंट 2मध्ये. त्याच्यानंतर परत 2015 ते 2019 मोदी आले आणि 7% CAGR परत ग्रोथ झाली, 7% झाली. कारण काय बेसिकली त्यांना अनलर्न किंवा अंडू करायला वॉट एव्हर UPA 2 हॅज डन वेळ लागला ओके. तर 2015ला झाली ती 2015ला 2,10,000 करोड US डॉलर ओके. त्यानंतर 2019पर्यंत ती 7%ने वाढली, 2,84,000 US करोड US डॉलर झाली. आणि नंतर 2020ला जो कोविड आला तेव्हा मायनस ओके. आणि 2025मध्ये 4.30 ओके एवढी 4.3 लाख करोड US डॉलर झाली. म्हणजे जवळजवळ ही दुप्पट झाली ओके. दुप्पट झाली किती 5 वर्षामध्ये. 15% CAGRने वाढली 2020 ते 2025. 2020 हा लोअर बेस होता, त्याच्यामुळे 2020 ते 25 15% CAGR झाली म्हणजे काही विशेष नाही. पण ऑब्व्हियसली जर हायर बेस मिळाला असता किंवा कोविडचं नसतं तरीसुद्धा 12 ते 13% CAGRने नक्कीच आपली GDP वाढलेली आहे. त्यामुळे अशी जर GDP वाढत असेल भारताची 14, 16, 13, 10, 13 किंवा आता परत 15%ने, तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. जस्ट कॅल्क्युलेट ओके एव्हरी 5 years GDP इज डबल म्हणजे मार्केट डबल ओके. मार्केट डबल म्हणजे इंडेक्स डबल ओके. इंडिव्हिज्युअल शेअर्स कॅन गो 3 times 4 times or half. It may be zero. Some shares might be zero, bad shares okay. पण typically if you invest in ETFs of index ओके, तर ऑब्व्हियसली तुम्हाला 15% CAGR म्हणजे 2 वर्षात 5 वर्षात डबल मिळायला काहीच हरकत नाही आहे. त्याच्यामुळे हिस्ट्री जर बघितली, हिस्ट्री ऑलवेज रिपीट्स ओके. आणि आता तर पॉलिसी पॅरालिसिस अजिबात नाही आहे. मोदी इज गोइंग टू बी फॉर नेक्स्ट 3 years. आणि हे आता जे त्यांनी जे व्रत घेतलेलं आहे ग्रोथचं ते चालूच राहणार आहे. उद्या कुठलंही गव्हर्नमेंट पुढे मागे आलं तर सुद्धा हे चालूच राहणार आहे. आणि याच्यामुळे भारतीय शेअर मार्केटला अजिबात प्रॉब्लेम नाही आहे. फक्त 5 वर्ष तुम्हाला थांबायचे आणि 5 वर्षात डबल हे तुम्हाला गणित पटत असेल तर लक्ष द्या आणि समृद्ध व्हा आणि श्रीमंत व्हा ओके. थँक्यू.